कोरडवाहूला किती रक्कम मिळाली पाहिजेत, निम बागायतीला किती रक्कम मिळाली पाहिजेत, बागायतीला किती रक्कम मिळाली पाहिजेत। सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही दादाजी बोलले की आपल्या वैजापूर तालुक्यामध्ये जे या ठिकाणी सर्वे केलेत, जे पंचनामे केलेत, ते फक्त कागदावर झालेले। मी जबाबदारीने सांगतो, परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे खऱ्या अर्थानं वाचा फोडण्याचं काम आज शेतकरी संघटनेनं केलं, त्याबद्दल मी शेतकरी संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे परत एकदा या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आदरणीय अजितदादा काळेसाहेब असे या ठिकाणी भावनिक होऊन आणि तळमळून बोलले की आम्ही लोकांसाठी लढतो आहेत आणि लोक येत नाहीत। खरं म्हणजे आज मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहेत, परंतु शेतकऱ्याची तळमळ आहे। आपण पहिला शेतकऱ्याचे बोर्ग आहेत, नंतर पक्ष आहे, नंतर संघटना आहे। आणि माझ्या बाबतीत वेगवेगळ्या न्याय मागण्याचा प्रश्न असेल, राजकीय विचार सगळी जोडे बाजूला ठेवून आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी हजर राहू। राजकारणात आमचे जरी वेगवेगळे विचार असेल, पण तालुक्याच्या लोकप्रतिनिधी देखील जबाबदारी आहे का माझ्या तालुक्यातून जो प्रस्ताव राज्य शासनाला असेल, भले केंद्र शासनाला असेल, वरिष्ठ स्तरावर गेलेला असेल, तो बरोबर आहे का नाही, का तो चुकीचा आहे, का नुसतं आपल्याच पोटापायची सोय बघायची, बाकी लोकांना बघायचं नाही का, हा पण प्रश्न या निमित्तानं मित्रांनो महत्वाचा आहे। प्रत्येक प्रस्तावावरती तालुक्याच्या आमदाराची स्वाक्षरी घेतली जाते, तो त्या कमिटीचा प्रत्येक समितीचा पदसिद्ध प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत, आणि म्हणून मला वाटतं त्या ठिकाणी देखील या ठिकाणी कदाचित दुर्लक्ष झालं असेल या गोष्टीकडे। तज्ञ हुशार मंडळी, सर्व आमचे कष्टकरी मंडळी, उपस्थित मित्रांनो, अत्यंत चांगला मुद्दा घेऊन या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी वेगवेगळ्या विषयावरती या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। खरं म्हणजे शेतकरी संघटनेचं नाव मी काळेसाहेब माझ्या लहानपणी आदरणीय शरद जोशी साहेब यांचं नाव त्यावेळेस ऐकत होतो, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये ठीक आहे आमच्या तालुक्यात जरी शेतकरी संघटनेचं कार्य नसत, परंतु चेंडूफळ गावापासून आपण आता या वैजापूर तालुक्याची शाखा स्थापन करून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जो काही या ठिकाणी लढा आहेत तो लढा देण्याचं काम करत आहेत। मी आदरणीय काळेसाहेब, आदरणीय गणेशदादा यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि निश्चितपणे जो मुद्दा घेऊन आपण या ठिकाणी आता लढत आहोत तो मुद्दा अतिशय प्रामाणिकपणे आहे की संबंध महाराष्ट्रामध्ये एकच शासन निर्णय आहे 10 ऑक्टोबर 2025चा, आणि त्या शासन निर्णयानुसार आताच आदरणीय काळेसाहेब बोलले की कोरडवाहूला किती रक्कम मिळाली पाहिजेत, निम बागायतीला किती रक्कम मिळाली पाहिजेत, बागायतीला किती रक्कम मिळाली पाहिजेत। सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही दादाजी बोलले की आपल्या वैजापूर तालुक्यामध्ये जे या ठिकाणी सर्वे केलेत, जे पंचनामे केलेत, ते फक्त कागदावर झालेले। मी जबाबदारीने सांगतो, कागदावर झालेले। शासन म्हणून भले याच्यात चूक असेल नसेल तो नंतरचा भाग आहे, परंतु प्रशासन म्हणून या ठिकाणी तहसील कार्यालय असेल, कृषी अधिकारी कार्यालय असेल, ग्रामपंचायत लेवलचे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असतील, मंडल अधिकारी असतील, तलाठी असतील, या सगळ्यांनी कागदावर एका ठिकाणी बसून, आताच मला वाटतं कोणतरी तुम्ही बोलले ते शेतकरी या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी पंचनामे दाखल केलेत। निर्णयापासून आपण सर्व शेतकरी या ठिकाणी वंचित झाले आहोत हे या ठिकाणी आपल्या सगळ्याला मान्य करावं लागतील, आणि म्हणून या ठिकाणी जागरूकता असणे गरजेचं आहे। आज या ठिकाणी जर या मंडळींनी जर वाचा फोडली नसती तर आपण वेगवेगळ्या राजकारणात, वेगवेगळ्या समाजकारणात, संघटनेत डोके घालून काम करत असतो, परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे खऱ्या अर्थानं वाचा फोडण्याचं काम आज शेतकरी संघटनेनं केलं, त्याबद्दल मी शेतकरी संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे परत एकदा या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। भले आपल्या विचारसरणी वेगवेगळ्या असू द्या, परंतु शेतकरी तुम्ही आम्ही या ठिकाणी हातात धरून लोकांना समजून सांगत नाहीत, तोपर्यंत मला वाटतं खऱ्या अर्थानं शेतकरी बिंबो, सीताराम पाटील, आदरणीय राजे या ठिकाणी जागृत होणार नाहीत, अशी या ठिकाणी माझी प्रांजळ भावना आहे। तुम्ही या पाठीमागचे या ठिकाणी आंदोलन बघा, अगदी भारत स्वातंत्र्याचं आंदोलन बघा, मोजक्यात लोकांचा पुढाकार होतात, अगदी मराठवाड्याला राजाकाराच्या तावडीतून मुक्त करण्याचं आंदोलन बघा, मोजक्यात लोकांचा त्या ठिकाणी पुढाकार होतात, आणि म्हणून आता आदरणीय अजितदादा काळेसाहेब असे या ठिकाणी भावनिक होऊन आणि तळमळून बोलले की आम्ही लोकांसाठी लढतो आहेत आणि लोक येत नाहीत। खरं म्हणजे आज मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहेत, परंतु शेतकऱ्याची तळमळ आहे। आपण पहिला शेतकऱ्याचे बोर्ग आहेत, नंतर पक्ष आहे, नंतर संघटना आहे, आणि म्हणून मी दुपारपर्यंत थोडं बाहेर गेलो होतो, मला यायला उशीर झाला, परंतु आता 2-3 तासापासून आम्ही काळेसाहेब या ठिकाणी बसून आहेत, आणि मी तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करतो की शेतकरी संघटनेच्या वतीनं आगामी काळामध्ये कुठल्याही प्रकारचे आंदोलन असेल, ते शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीत वेगवेगळ्या न्याय मागण्याचा प्रश्न असेल, राजकीय विचार सगळी जोडे बाजूला ठेवून आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी हजर राहू, एवढाही आश्वासन आजच्या निमित्तानं देतो। खरं म्हणजे मी स्वर्गीय लोकनेते आर्यमणी साहेबांसोबत, आमचे आदरणीय
स्वर्गीय माजी आमदार आर्य वाणी साहेब हे 15 वर्ष या तालुक्याचे आमदार होते आणि मी बालपणापासून त्यांचं काम बघितलंय, बरोबर एक पाहुणे. तर कुठल्याही प्रकारचे तालुक्याचे कुठल्याही शेतकऱ्यांच्या बाबतीत जर प्रश्न असेल तर ते संबंधित अधिकारी मध्ये भले तालुका कृषी अधिकारी असेल, तहसीलदार असेल, एसडीओ असेल, महावितरणचे अधिकारी असेल, नांदूर बंदेश्वरचे कार्यकारी अभियंता असेल, लोकल सेक्टरचे अधिकारी असतील, हे जेवढे डिपार्टमेंट आमदाराच्या नियंत्रणाखाली काम करतात, प्रत्येक गोष्ट साहेबाला ते दाखवायचे, प्रत्येक पॉईंट टू पॉईंट साहेब असायचे. राजकारणात आमचे जरी वेगवेगळे विचार असेल पण तालुक्याच्या लोकप्रतिनिधी देखील जबाबदारी आहे का माझ्या तालुक्यातून जो प्रस्ताव राज्य शासनाला असेल, भले केंद्र शासनाला असेल, वरिष्ठ स्तरावर गेलेला असेल, तो बरोबर आहे का नाही, का तो चुकीचा आहे, का नुसतं आपल्याच पोटा पाहिजे सोय बघायची, बाकी लोकांना बघायचं नाही का, हा पण प्रश्न या निमित्तानं मित्रांनो महत्वाचा आहे. आणि म्हणून माझी या ठिकाणी बरोबर आहे, तुम्ही बोलले ते प्रत्येक प्रस्तावावरती तालुक्याच्या आमदाराची स्वाक्षरी घेतली जाते. तो त्या कमिटीचा प्रत्येक समितीचा पदसिद्ध प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत. आणि म्हणून मला वाटतं त्या ठिकाणी देखील या ठिकाणी कदाचित दुर्लक्ष झालं असेल या गोष्टीकडे. आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय काळेसाहेब, आदरणीय ही सगळी उपोषणकर्ती मंडळी यांनी जो काही मार्ग काढला का या तालुक्याचा रिसर्वे करणे, बरोबर साहेब, रिसर्वे जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत 10 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयाप्रमाणे आमच्या सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी वंचित राहावं लागणार आहेत. आणि म्हणून रिसर्वे होऊन शासनस्तरावर प्रस्ताव या ठिकाणी पाठवण्याचं काम तर या ठिकाणी झालंच पाहिजे. परंतु एक जबाबदार पक्षाचा पदाधिकारी म्हणून शासन स्तरावर ज्यावेळेस हा प्रस्ताव तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पुढाकारून जाईल त्यावेळेस राज्य शासनाकडून या ठिकाणी हे निधी, शेतकऱ्यांचे पैसे या ठिकाणी वैजापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही तुमच्या हातात हात घालून काम करू, असाही शब्द आजच्या या उपोषणाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो. आणि उद्या 3 वाजेची वेळ आदरणीय काळे साहेबांनी, तहसीलदारांनी, तालुका कृषी अधिकारी दिलेले आहेत. त्यांच्याकडनं आता गणेशदादा तांबे बोलले की जे काही डॉक्युमेंट्स, जे काही पंचनामे आहेत त्याच्या पण प्रती आपल्याला घ्यायचे, म्हणजे खरं कळण आपल्याला त्यांच्या डुप्लिकेट साया मारल्या काय तलाट्याच्या, कृषी अधिकाऱ्यांच्या, ग्रामसेवकांच्या, म्हणजे याच्यातून मोठं बिंग फुटण्याचं मला वाटतं एक शक्यता आहे दाट. आणि कदाचित ही जी ठिणगी आहे, आपण आज दादाची ठिणगी टाकली या वैजापूर तालुक्यातून, हिचा मला वाटतं संबंध महाराष्ट्रात मोठं रौद्र रूप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. आणि त्याचे साक्षीदार तुम्ही आम्ही या ठिकाणी व्हावं एवढीच विनंती आजच्या या उपोषणाच्या निमित्तानं आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना करतो. आणि परत एकदा आगामी काळामध्ये आपल्या कुठलाही आंदोलन असेल तर परत एकदा मी तुम्हाला शब्द देतो का आमचे राजकीय विचार, राजकीय पक्ष हे जोडे बाजूला ठेवून काय जे तुम्ही आमच्यावर जबाबदारी टाकता, काही गरज पडली तर तुम्ही किती लढणार आहे, काही रसद पुरवण्याचं मी भविष्यात काम जर लागलं तर निश्चितपणे आम्ही तेही करण्याचा शब्द आज आदरणीय काळेसाहेब तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.